नाश्ता. बीपीच्या लोकांनी नाश्त्यामध्ये नेहारीमध्ये लसुनी मेथी आणि भाकरीचा वापर जास्त ठेवायचा आहे. लसुनी मेथीमध्ये बघा, लसणामुळे ब्लॉकेजेस कमी होतात, कोलेस्ट्रॉल चांगलं राहतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि त्याच्यामध्ये मेंदूला म्हणजे मेंदूचं कार्य हे चांगलं चालत असतं. कुठेही शरीरावर जर सूज असेल तर लसणाच्या तेलाने मसाज केली तर ती सूज कमी होते. त्याच प्रकारे शरीरात जरी काही सूज असेल तर ती लसणाच्या सेवनाने ती सूज देखील कमी व्हायला मदत होते. ब्लॉकेजेससाठी लसूण उत्तम आहे आणि लसणामुळे हृदयाचं जे कार्य आहे ते उत्तम प्रकारे चांगलं चालायला मदत होते. आणि मेथीमध्ये काय, मेथीमुळे शुगर कंट्रोल राहते, उष्णता कमी होते. तर यामुळे बीपीच्या लोकांना लसुनी मेथी हा उत्तम पदार्थ आहे. लसुनी मेथी ही उत्तम भाजी आणि त्याच्यासोबत भाकरी खायची आहे. सोबत तुम्हाला सकाळी पुदिन्याची चटणी ही थोडी कमी खारट असावी. पुदिन्यामुळे शरीरात ऑक्सिजनची लेवल चांगली राहते. बघा, आपल्याकडे ऑक्सिजन जर आपल्याला कमी पडत असेल तर शरीर अगदी कोमेजल्यासारखं होतं. तसंच ऑक्सिजन हा वाढत असेल, ऑक्सिजन चांगला असेल शरीरामध्ये तर आपण छान फ्रेश राहतो. जसं की प्रत्येक गोष्टीला इंधनाची गरज असते तसं हृदयाचं इंधन ऑक्सिजनला म्हटलं तरीही चालतं. त्यामुळे ही लेवल ही मात्रा चांगली राहते. पुदिन्याची चटणी सकाळची खायची आहे. अजून बीपीच्या लोकांनी पुढे अजून काय नाश्ता घ्यावा, काय निहारी घ्यावी याचा अजून एक पार्ट आपण नेक्स्ट उद्या येईल, तो नेक्स्ट पार्ट सुद्धा नक्की बघा.